आज आपण जी कविता शिकणार आहोत त्याचं नाव आहे 2 दिवस. नारायण सुर्वे यांची ही कविता. त्यांच्या या कवितेतून कामगार जीवनाचं जे खडतर वर्णन त्यांनी केलेलं आहे ते वास्तववादी चित्र रेखाटत असताना कामगार हा गरिबीमुळे निराशाजनक परिस्थितीमध्ये जगत असताना दुःख, अपमान हे सगळं त्याला सहन करावं लागतं आणि तरी जगण्याची कला त्याने आत्मसात केलेली आहे. जगमय झालेला आहे तो. आणि ही कला जी कामगारांनी स्वीकारलेली आहे, इतकं संघर्षमय जीवन जगत असताना सुद्धा तीच कला या जगाच्या शाळेत आपणही स्वीकारली पाहिजे. दुःख पचवून जगण्याचं जे धैर्य आहे ते धैर्य आपल्यामध्ये आलं पाहिजे, असा विचार प्रामुख्याने या कवितेतून त्यांनी मांडलेला दिसून येतो. त्याचबरोबर बघा, 60-70च्या दशकातील मुंबईचं कामगार जीवन जे होतं त्या कामगारांवरती भाष्य करणाऱ्या त्यांच्या बऱ्याचशा कविता, दैनंदिन गरजा आणि त्यांचे मूलभूत हक्क जे आहेत त्या हक्कांसाठी लढणारा असा हा कामगार आपल्याला या कवितेमध्ये दिसतो. परिस्थिती इतकी विरोधात आहे त्याच्या की 2 वेळचं पुरेसं जेवणही त्याला मिळतं किंवा नाही अशी शंका, इनफॅक्ट ते मिळत नाही, हे आपल्याला भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या कवितेतून, या ओळीतून आपल्याला ते समजतं. हे भीषण जीवन सत्य आहे कामगाराचं. या पलीकडे दुःख काय असेल जीवनामध्ये की पोटभर आपल्याला जेवायला न मिळणं, या पलीकडे दुःख जास्त काय बोचू शकतं माणसाला, काय कशाचा त्रास होऊ शकतो, हे ते भीषण जीवन सत्य आहे. हे सगळं मांडत असताना त्यांच्यावरती असलेल्या मार्क्सवादी विचारांचा पगडा आपल्याला दिसतो, ज्याच्यातून त्यांची कविता समाज परिवर्तनाच्या वाटेवरती तर ती जातेच, पण त्याचबरोबर जीवनाच्या दाहकतेमधून, संघर्षामधून ती जन्मलेली खरीखुरी वास्तववादी कविता आहे. तीच शैली त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्या शैलीतून त्यांनी जे हे सत्य मांडलेलं आहे, दुःख पचवून जगण्याची जी कला त्यांनी आत्मसात केलेली आहे, आणि त्या या झोतबट्टीमय जगामध्ये आपणही ती कला शिकली पाहिजे असं ते सूचित करतात आपल्याला. या कवितेतून त्यांचं संपूर्ण आयुष्य, कामगार जीवनाचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते आपल्यासमोर उभं राहतं. इतकं प्रतिनिधित्व कामगार जीवनाचं, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचा त्रास हे सगळं मांडत असताना नारायण सुर्वेंनी कामगार जीवनाचं इतकं प्रतिनिधित्व आपल्याला केलेलं दिसून येत आहे. ते म्हणतायत, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलात, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. विचार करायला लावणारी कविता. दुःख, कष्ट, निराशा, संकट
त्रास, आवश्यक गरजा न मिळण्यातल्या वेदना, हे सगळं असून सुद्धा या कवितेला सकारात्मकतेचा, आशावादी दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपल्याला असलेला दिसून येतोय. दैनंदिन गरजा आणि हक्कासाठी लढणारी अशी ही जी कविता, असे हे जे शब्द आहेत, हे शब्द ज्यांच्या लेखणीतून उमटलेत त्यांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला तर गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगारांनी रस्त्यावरून उचललेलं मूल जगवलं आणि नारायण सुर्वे हे कवी आपल्याला लाभले. ती लेखणी, ती शैली, कामगार जीवनामध्ये परिवर्तन आणणारी, मार्क्सवादी विचारांचा पगडा स्वीकारणारी ती शैली जी आहे काव्यातली ती आपल्याला मिळाली. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. कसली वाट पाहतायत? तर आज नाही तर उद्या सुख माझ्या नशिबी येणार आहे, माझ्या वाट्याला येणार आहे, ही वाट ते पाहतायत. 2 दुःखात दिवस त्यांचे गेलेत. का गेलेत? कारण जसं मी म्हटलं, मूलभूत गरजाच भागल्या जात नाही आहेत. चंद्र ही किती सुरेख कल्पना आहे, काव्यमय कल्पना आहे ती, पण ती कल्पना त्यांनी थेट भाकरीबरोबर जोडली आहे. तिकडेच त्यांच्या दैनंदिन गरजा भागत नाही आहेत हे आपल्या लक्षात येतंय. आणि त्या आपल्या गरजा भागतील ही वाट ते बघतायत आणि त्या भागत नाहीत ते दुःखही त्यांनी सहन केलंय. पुढे ते म्हणतायत, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. कॅल्क्युलेशन करतायत, हिशोब करतायत ते. आता अजून किती उन्हाळे असे आपल्याला सहन करायचे. डोईवर म्हणजे माथ्यावर, डोक्यावर. उन्हाळे म्हणजे काय, तर इथे अपेक्षित असलेला अर्थ की जी कष्ट आणि संकट ते उपसतायत, कष्ट, संकट, संघर्ष जीवनामध्ये जो त्यांच्या चाललाय, त्या सगळ्याला इथे उन्हाळे या एका शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलंय. अजून अशी किती संकट, अजून असा किती त्रास मला सहन करायचा आहे त्याचाही ते हिशोब करतायत. या उन्हाळ्यांचा, या कष्ट आणि संकटांचा हिशोब आपल्याला कवी जिथे करताना दिसतोय तिथेच त्याच्या आयुष्यामध्ये शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, असेही क्षण आले की 100 वेळा, शेकडो वेळा त्यांच्या आयुष्यात असेही क्षण आले की छान त्यांचं आयुष्य आता सुखमय होईल असं वाटू लागलं. तारे फुलले, स्वप्न, आशा, आकांक्षा हे त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन एक उमेद जगण्याची आणू लागले. आणि त्या स्वप्नमय रात्रीमुळे त्यांची रात्र धुंद झाली. तन्मय झाले ते त्या स्वप्नांमध्ये, गुंग झाले, दंग झाले त्या स्वप्नांमध्ये की हा चंद्र आणि हे तारे माझ्या आयुष्यामध्ये मला सुख देण्यासाठी माझ्या सोबत असतील. असे क्षण अनेक वेळा आले, शेकडो वेळा, 100 वेळा असे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आले. पण दुःख कशाचं आहे, खंत कशाची आहे, तर भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आयुष्य कशामध्ये वाया गेलंय, तर भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये. आता चंद्र या प्रतीकाचा वापर, चंद्र, तारे या प्रतीकांचा वापर जो आहे तो इतर कवी आपल्या कवितांचं सौंदर्य वाढवण्यासाठी करतायत. इथे नारायण सुर्वे मात्र भाकरीसोबत चंद्र या प्रतीकाचा उपयोग करून जीवनातलं भीषण सत्य आपल्या समोर मांडतायत की या समाजामध्ये असाही एक घटक आहे ज्याला 2 वेळ पोटभर जेवणही मिळत नाही. आयुष्य बर्बाद होतंय त्या कामगारांचं 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी. तो भाकरीचा चंद्र
त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या ताटामध्ये खुलावा यासाठी, पडावा यासाठी. आणि ही खंत ते व्यक्त करताना दिसून येत आहेत. आता बघा, याच्यामध्ये खंत आहे, निराशा आहे, पण त्याचबरोबर सकारात्मकता आहे, आशावाद त्यांच्याकडे असलेला आपल्याला दिसून येतोय. आहे ना, जीवन आहे तर संकट आहे, जीवन आहे तर दुःख आहे, त्या दुःखाची धार त्यांना बोचणारच, हे कन्फर्म आहे. पण हे जे उन्हाळे आहेत, ते उन्हाळे माझ्या आयुष्यातनं जाणार याचाही विचार ते करताना दिसून येतात आणि त्यात त्यांच्या रात्र धुंद होतात. सकारात्मकता त्यांच्या जीवनातली इथे आपल्याला दिसून येते. नव्याने एक लढा देत, वाट काढत आपलं आयुष्य जगायचंय, हा जो उमेदीचा पार्ट आहे, तो पार्ट आपल्याला या कवितेमध्ये दिसतो. ही उमेद त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला असलेली दिसून येते. आशावादी दृष्टिकोन त्यांच्या कवितेकडे असलेला आपल्याला दिसतोय. तर इथे बघा, जे कठीण शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ दिलेला आहे इथे. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. सर्वस्व, हातांना सर्वस्व असं म्हटलेलं आहे, कारण कामगारांसाठी त्याचे हात आणि त्याचं काम हे कॅल्क्युलेशन कधीही आपण दूर करू शकत नाही. त्याचे हात जर व्यवस्थित असतील तर तो जे पडेल ते काम करण्यासाठी तयार होऊ शकतो. जे काही जड सामान असेल ते तो उचलू शकतो, त्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवू शकतो. खाणीमध्ये खोल जाऊन तो आपल्या हातांनीच खाणीतलं खोदण्याचं काम जे आहे ते करू शकतो. हात त्याचे सर्वस्व आहेत. कामगारच म्हणायचं गेलं तर पटरीवरती दगड उचलण्यासाठी राबणारा तो कामगार सुद्धा त्याचे हातच तर सर्वस्व आहेत. आत्मा आहे तो त्याचा. हात म्हणजे त्याचा आत्मा आहे. आणि हे हात जे आहेत ते हात त्याचे सर्वस्व असूनही किती हतबल झालेत बघा ते परिस्थिती पुढे. दारिद्र्य, गरिबी त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी आहे की त्या गरिबी पुढे त्याचे स्वतःचे हात त्याने गहाण ठेवलेले आहेत, तारण ठेवलेत त्याने स्वतःचेच हात. आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये एखादी अडचण येते, पैशांची चणचण भासते, त्यावेळेला आपण एखादी आपल्याकडची अमूल्य अशी गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण कोणाकडे तरी ठेवतो, बँकेकडे ठेवतो तारण म्हणून, आणि त्याच्या बदल्यामध्ये गहाण म्हणून ठेवतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण पैसे घेतो. इथे हा कवी आपले हातच गहाण ठेवतो, जे त्याचं सर्वस्व आहे. किती हतबल आहे बघा परिस्थिती पुढे. आणि हे हात कसे आहेत तर कधी माना उंचावलेले. आता माना उंचावलेले म्हणजे बघा केवढा मोठा आशावाद आहे या त्या संकल्पनेमध्ये. जसं ते मगाशी म्हणतात ना की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, आशावाद. आणि तोच आशावाद त्यांच्या जगण्यामध्ये या हात उंचावण्यामध्ये, माना उंचावल्या हाताच्या त्या कन्सेप्टमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. हतबल झालाय तो परिस्थिती पुढे, तो कंटाळलाय, पण पूर्णपणे शरण नाही जात आहे. तरीही तो स्वप्न बघतोय, जिद्दीने पुढे जाण्याची त्याची जी उमेद आहे, त्याचे जे स्वप्न आहे, ते स्वप्न म्हणजे त्याचे माना उंचावलेले हात. पण हेच हात कधी कधी छाटलेही गेलेत, कापले गेलेत, कलम झालेत. माझं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये माझ्या असलेल्या अपेक्षा ज्या वेळेला पूर्ण होत नाही असं त्याला दिसतं, तेव्हा त्याचे जे हे हात सर्वस्व आहेत तेच कलम झालेले त्यांनी स्वतः पाहिले, छाटले गेलेले स्वतः पाहिले. निराशाजनक परिस्थिती. आणि ती निराशाजनक परिस्थिती, कलम झालेले हात या संकल्पनेतून आपल्याला दिसून येते. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले.
हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. प्रत्येक वेळी अश्रू वाळवले नाहीत, सुकवले नाहीत. ते ओघळायचे असतील तर ओघळूही दिलेत त्याने. कारण आपलं दुःख, आपल्या वेदना जर आपल्याला डोळ्याच्या त्या अश्रूंच्या माध्यमातून बाहेर काढायची असेल तर मनात होणारी जी घुसमट आहे ती घुसमट आपसुकच बाहेर पडते आणि आपल्याला नवीन स्वप्न पाहायला मनात जागा रिकामी होते. आणि म्हणून ते म्हणतायत की अशा परिस्थितीमध्ये माझे अश्रूच माझे मित्र होऊन माझ्या मदतीला धावून आले. सहाय्यास म्हणजे मदतीस धावून आले. हाल, अपेष्टा, अपमान सगळं सहन करत असताना, गरजा पूर्ण होत नाही अशी परिस्थिती समोर असताना, जीवन पूर्ण संघर्ष असं आपल्या समोर उभं ठाकलेलं असताना, ज्या वेळेला ते असहाय्य होतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू बाहेर पडतात. प्रत्येक वेळेला त्यांनी ते वाळवले नाहीत, पडले कधी बाहेर तर पडू दिलेत. आणि तेच अश्रू काही वेळेला मित्र बनून त्यांच्या सहाय्यास आले. नवीन स्वप्न त्यांच्या मनामध्ये तयार करण्यासाठी तेच अश्रू त्यांचे मित्र बनले, त्यांच्या मदतीला धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. दुनियेचा विचार हरघडी केला. दुनियेचा विचार, आपली दुनिया कोण असते? आपल्या आजूबाजूला असलेली आपली लोक, त्यातली आपली तरी कितीशी असतात हो. मानलं तर सगळं आपलं. तसंच सुर्वेंनी सगळं जग, कामगारांचं जे अख्खं विश्व आहे ते अख्खं विश्व त्यांनी स्वतःचं मानलं. दुनियेचा विचार हरघडी केला. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला त्यांनी लोकांचा विचार केला. जगाशी ते इतके एकरूप झाले, कामगार जीवनाशी ते इतके एकरूप झाले, रात्र दिवस याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. नेहमी त्यांनी कामगार जीवनाचा हक्क मिळण्यासाठी जो लढा आहे तो लढा ते सतत देत राहिले. इतके एकरूप झाले ते या जगाशी. याच जगाने त्यांना दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे हे शिकवले. दुःख पेलायचंय, सहन करणं, या पलीकडे तुमच्या समोर, कामगारांसमोर काही पर्यायच नव्हते. 60-70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये काम करणारा हा कामगार आपलं जीवन कसं बसं जगत होता. ज्या प्रमाणामध्ये तो काम करत होता, कष्ट उपसत होता, त्या प्रमाणामध्ये त्याला त्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. गरीब अजून गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत, हे चित्र आपल्याला 60-70च्या दशकामध्ये बघायला मिळत होतं. कारण त्यांच्या हक्कासाठी लढणारं, त्यांच्या हक्कासाठी बोलणारं त्यांचं असं कोणीच नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये नारायण सुर्वेंनी मार्क्सवाद, लिटरली म्हणतो ना आपण, कोळून प्यायलेत ते मार्क्सवाद. ती जी थिअरी आहे ती, प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क मिळाला पाहिजे. गरीबाला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. आणि त्यासाठी ते सतत लढत आलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतायत की दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे. आता मान अपमान हे सगळं होणारच आहे ना. पैसे कमी, कष्ट जास्त, हात पसरण्याची सवय नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हतबल ज्या वेळेला होतो तेव्हा दुःख कसं पचवायचं हेही आम्ही शिकलो याच जगामध्ये. आणि पुन्हा जगायचं. हा, दुःख पचवून नको त्या पर्यायांकडे कधीच कवी वळले नाहीत. त्यांच्या मनाने त्यांना ती परमिशनच दिली नाही. आणि गिरणी कामगाराने वाढवलेला हा मुलगा या शाळेत, जगाच्या या शाळेमध्ये शिकला की कसं जगायचं, कसं दुःख पेलायचं.
2 हात प्रत्येक गोष्टीशी कसे करायचे हे तो सगळे शिकला. आणि याला ते म्हणतात झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. परळच्या चाळीत वाढलेले दारिद्र्य जीवन, भुकेचा संघर्ष, काबाड कष्ट, जगण्यासाठीचा संघर्ष, झोतपट्टी, त्यांचं आयुष्य अक्षरशः झोतपट्टीसारखं तावून सुलाखून निघालेलं आपल्याला दिसून येतं. पोलाद कसा शेकला जातो झोतभट्टीमध्ये? शेकणे म्हणजे काय? तर उष्णता देणे. एक पर्टिक्युलर टेम्परेचर इतकं वाढवायचं की ते पोलाद गरम होऊन त्याला योग्य आकार देण्या इतपत, ते मोल्ड करण्या इतपत तयार झालं पाहिजे, इतकं त्याला त्या झोतपट्टीमध्ये शेकलं जातं. तसं आयुष्य छान शेकलं हे असं म्हणतायत. छान शेकलं आयुष्य शब्दांचा किती योग्य वापर केलाय त्यांनी जीवनाचं कडू सत्य, भीषण सत्य व्यक्त करताना. शेकलं जाऊ शकतं का हो छान आयुष्य? पण इथे कवी तसं म्हणतायत, त्याच्या पाठीमागेच त्यांनी जे भोगलंय, जे जीवन ते जगले, जे दुःख त्यांनी सहन केले, जो संघर्ष, जो लढा त्यांनी जीवन जगताना दिलेला आहे, त्या जीवनाच्या दाहकतेतून, संघर्षातून जन्मलेली ही त्यांची भाषा आहे, त्यांची स्वतःची भाषा. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये जगत असताना त्या परिस्थितीवरती मात करणं, त्या परिस्थितीला शरण आपल्या समोर ती गेली पाहिजे, इतकं परिस्थितीला हतबल करण्याची जी कला आहे ना, ती कला नारायण सुर्व्यांना अवगत झाली. आणि ती कला खरोखर शिकण्यासारखी आहे. कारण आज जसं आपण जगतोय तसाच आपला उद्याचा दिवस असेल याची काहीही गॅरंटी नाही, खात्री आपण देऊ शकतच नाही. मग परिस्थितीवर जर मात करायची असेल तर नवीन पर्याय शोधणं कायम गरजेचं असतं, हतबल होणं नाही. नो डाऊट आपण थकतो, कंटाळतो, क्षीण येतो, हे आता नको असं वाटतं. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्यातली सकारात्मकता, आपल्यातला आशावादी दृष्टिकोन हा आपण जागा करणं, हे जागा करण्याचं जे धैर्य आहे ना, ते धैर्य आणि जगण्यासाठी आवश्यक असलेलं ध्येय ही कविता आपल्याला देते. जगण्याची कला आपल्याला ते शिकवते. सुख आणि दुःख दोन्ही आहेच की. रोज सुख कसं काय मिळू शकतं? दुःख पण आपल्याला घ्यावंच लागणार आहे, स्वीकारावंच लागणार. आणि ते स्वीकारून जेव्हा आपण जगतो ते खरं आयुष्य, ते खरं जगणं. आणि हा कामगार तर जगण्याची जी उमेद त्याच्या पूर्ण कवितेमधनं आपल्याला दिसून येते, त्या कामगार जीवनाचं विश्व ते जे आपल्याला या कवितेमध्ये दिसून येते, त्याच्यामध्ये बघा ना किती हतबल परिस्थिती समोर ते झालेत, पण शरणागती नाही. शरणागती नाही. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. प्रयत्नवाद, आशावाद हा आपल्याला या कवितेमध्ये दिसतोय. शेवटी ते परत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हे ते भीषण जीवन सत्य. कवितेच्या शेवटी सुद्धा आशावाद आहे, प्रयत्न करणार हेही सूचित होतंय, पण तरी सुद्धा दुःख हे आपल्याला कवितेच्या शेवटीही जाणवतंय. हक्क काय आहेत? ते हक्क आणि त्या हक्कासाठी लढणारा हा कामगार, त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्या याच्यासाठी लढणारा हा कामगार जो आहे, त्याच्या जीवनातली जी दाहकता आहे, जे शेकलं जाणं आहे, त्या संघर्षामधून जन्मलेली ही कविता प्रतीकांचा पण किती सुरेख वापर करते बघा. एरवी आपल्याला चंद्र, तारे हे सगळं आपलं काय म्हणतो ना, अनुभव विश्व रेखाटताना सौंदर्यवादी दृष्टिकोन त्याला देण्यासाठी, सुंदर करण्यासाठी, अप्रतिम साजेसं करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या प्रतीकांचा वापर कवीने किती व्यवस्थित केलाय आपल्या शैलीमध्ये.
सौंदर्याची मजा घेतली जाते हो, पण कशी? पोट भरल्यानंतर, रिकाम्या पोटी नाही. रिकाम्या पोटी तुम्ही चंद्राकडे बघितलं ना तरी चंद्र सुद्धा आपल्याला भाकरीच दिसेल. आणि ती भाकरी ज्या वेळेला ह्या कामगाराला मिळत नाही तेव्हा त्याचं आयुष्य बर्बाद होतं ना, ती खंत, ते दुःख, त्या दुःखामागचा त्रास हा आपल्याला या कवितेमध्ये दिसतो. कामगाराचे हातच त्याचं सर्वस्व आहे, जे गहाण पडलेत दारिद्र्याकडे, गरिबीकडे. त्या हातांकडे बघण्याचा सुद्धा कवीचा दृष्टिकोन किती सुंदर आहे बघा. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले. आशावाद आहे, प्रयत्नवाद आहे, माना उंचावलेले, कलम झालेले, हतबलता आहे, पण पुन्हा शरणागती नाही, थकणं नाही, थांबणं नाही. इतके ते एकरूप झालेत कामगार जीवनाशी आणि मार्क्सच्या थिअरीशी की माझ्या कामगाराला त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळवून देण्यासाठी मी दिवस रात्र लढा देणार, मी झटणार, हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झालेला त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वातून आपल्याला दिसतो. आणि असा हा कामगार विश्वाला आपल्यासमोर व्यक्त करतोय. त्यावेळेला जे भीषण जीवन सत्य आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलं ना, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, ते भीषण जीवन सत्य ज्या वेळेला मांडतो त्यावेळेला समाजाचा कडवटपणा जो आहे तो कडवटपणा आपल्याला अनुभवायला मिळतो. समाजाचा एक दुसरा आरसा 60-70च्या दशकामध्ये कामगार विश्वाने भोगलेला जो आहे, अनुभवलेला जो आहे, ती अचूकपणे मांडण्याची जी ताकद यांच्या शैलीत आहे, ती शैली आपल्याला एक मिनिट विचार करायला भाग पडते. तर अशी ही कविता सामान्य माणसाचं, कामगार जीवनाचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचा त्रास, त्याचा संघर्ष, त्याचं 2 वेळच्या जेवणासाठी लढा देणं आणि इतकं सगळं असताना सुद्धा भरल्या पोटी जो आपल्याला चंद्र वाटतो तो रिकाम्या पोटी भाकरी वाटू शकते, ही दाहकता व्यक्त करत असताना सुद्धा उद्याचा दिवस माझा चांगला येणार. 2 दिवस मी दुःखात घालवलेत नक्कीच, पण 2 दिवस माझ्या आयुष्यामध्ये चांगले येणार, हा हिशोब घेऊन ते जगतायत, हा हिशोब करत ते जगतायत. तर अशी दुःख व्यक्त करणारी पण आशावादाकडे घेऊन जाणारी अशी कविता आपल्याला अभ्यासायला मिळाली. आता 2 दिवस वाट पाहण्यात गेले, इथपासून जिंदगी बर्बाद झाली, इथपर्यंत काही प्रश्न आपण पाहूया. कवीचे 2 दिवस असे गेले, वाट पाहण्यात, दुःखात. शेकडो वेळा घडलेल्या घटना. चंद्र आला, तारे फुलले. तिसराही पर्याय आपल्याला इथे दिसतोय, रात्र धुंद झाल्या. एका शब्दात उत्तर लिहा. कवीचे जीवन वाया गेले भाकरीचा चंद्र शोधण्यात. कवी याचा हिशोब करतो आहे. आयुष्यात किती उन्हाळे, कंसात लिहायचं कष्ट, संकटे राहिले आहेत. खालील शब्दांचा अर्थ लिहा. दिवस, दिन, चंद्र, शशी, जिंदगी, आयुष्य, उन्हाळे, कष्ट, संकटे या अर्थाने. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. चंद्र या प्रतीकाचा वापर करून भरल्या पोटी सुखी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला तो चंद्र कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. नारायण सुर्वेंच्या कवितेत मात्र चंद्राला भाकरी असं त्यांनी म्हटलेलं आहे.
तो पूर्ण गोलाकार जे त्याचं रूप आहे त्याचं, ते त्यांना भाकरी वाटणं, यात कामगाराच्या जीवनाचा संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्याला दिसून येतो. आणि तो संघर्ष पूर्ण करण्यातच त्याचं अख्खं आयुष्य निघून गेलेलं आहे, ही खंत या कवितेतून आपल्याला दिसून येते. या अर्थाशी रिलेट करणारं उत्तर तुम्हाला लिहायचे. ज्या पद्धतीने बोर्डाच्या एक्झाममध्ये आपल्याला 8 मार्कासाठी पद्यांशावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहेत. दुसरं बघा, हे हात माझे सर्वस्व इथपासून सहाय्यास धावून आले, यावर आधारित. कवीचे हाताविषयीचे विचार. कवीला ते सर्वस्व वाटतात. दारिद्र्याकडे गहाण राहिलेले. अजून 2 पर्याय आहेत. माना उंचावलेले हात, कलम झालेले हात. आशावादाने उभे राहिलेले हात आणि निराशाजनक परिस्थितीमुळे थकलेले हात. खालील संकल्पनांचा, माफ करा, कवीचे अश्रूविषयींचे म्हणणे. मित्र होऊन सहाय्यास धावून आले, हरगडी वाळविले नाहीत. खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. माना उंचावलेले हात, आशावादाने उभे राहिलेले हात, कलम झालेले हात, निराशाजनक परिस्थितीमुळे थकलेले, छाटले गेलेले हात. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. लिहित असताना मात्र हात म्हणजे कवीचा सर्वस्व, कवीचा आत्मा, एका कामगारासाठी हातांची असलेली आवश्यकता आणि परिस्थितीमुळे हतबल झालेला हा कामगार, गरिबीमुळे त्याचे हात जणू काही गहाणच कोणाकडे तरी राहिलेत, या संदर्भातनं तुम्हाला तुमचं उत्तर तयार करायचं. पुढे, दुनियेचा विचार हरघडी केला इथपासून 2 दुःखात गेले इथपर्यंत. कवी दुनियेच्या शाळेत शिकलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. एका शब्दात उत्तर लिहा. आयुष्य यात शेकले गेले, झोत भट्टीत शेकले गेले. कवीने प्रत्येक वेळी याचा विचार केला, अर्थात जगाचा विचार केला, दुनियेचा विचार केला. शब्दसमूहासाठी कवितेत आलेला शब्द लिहा. संपूर्ण जगाशी एकरूप होणे, जगमय होणे. लोखंड तापवण्यासाठी किंवा वितळवण्यासाठी वापरलेली भट्टी, झोत भट्टी. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य शेकले, या ओळीतील व्यक्त झालेले दुःख, वेदना तुमच्या शब्दामध्ये लिहायच्यात. याच्यासाठी तुम्ही सगळ्यात शेवटी जे स्पष्टीकरण मी दिलेलं आहे आणि तुम्ही ऐकलंय, त्या स्पष्टीकरणातनं उत्तर तयार करा. आता बघा, प्रश्न क्रमांक 2A याच्यासाठी कवितेवर आधारित आकृती पूर्ण करा, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो, त्या प्रश्नाचा सराव या अनुषंगाने तुम्हाला मी ते 8 मार्काची कृती तयार करून दिलेली आहे. 5 पॉइंट आहेत आणि मार्क 8 आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे? प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत? कवी असतील तर कवी नारायण सुर्वे असं तुम्हाला लिहायचं. आणि जिथे ज्या कवितेविषयी विचारलं असेल ती जर कवयित्री असेल तर कवयित्री आणि जे नाव असेल ते तुम्हाला पुढे लिहायचे. मुलांना लिहिताना कवी कवयित्री या शब्दांमध्ये चुका करू नका. कवीचं नाव लिहिताना चुका करू नका, कारण 1 मार्क आपल्याला पूर्ण मिळवणं गरजेचं आहे. सिली मिस्टेकमुळे तो अर्धा होऊ देऊ नका.
दुसरा, प्रस्तुत कवितेचा विषय, हेही 1 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. मग हा विषय काय आहे या कवितेमध्ये, तर जे प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे तसंच्या तसं तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, हे भीषण जीवन सत्य मांडलेलं आहे. हा या कवितेचा विषय आहे. कामगार, किंवा असंही लिहू शकता, कामगार जीवनामध्ये दैनंदिन गरजा पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेले दुःख, वेदना, हे सत्य कवीने मांडलेले आहे. त्याच्या पुढे 2 ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्यात ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. 2 मार्कांसाठी हा पॉइंट विचारला जातो. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश काय सूचित केलंय ह्या कवितेतून, जगण्याची कला आत्मसात करणे, हे याच्यामधनं शिकवलेलं आहे. सकारात्मकता, आशावादी दृष्टिकोन, प्रयत्नवाद, हे सगळं असलं पाहिजे. दुःख हा सुद्धा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. थोड्याफार फरकात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, त्याला टॅकल करता आलं पाहिजे आपल्याला. ते पचवून जर आपण जगायला शिकलो तर आपलं जगणं आपण सुंदर करू. या धाटणीचा, या प्रकाराचा संदेश आपल्याला या कवितेमधून मिळतो. पुढचा प्रश्न जो आहे तो असेल, प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा, 2 मार्कांसाठी. आता कविता का आवडली, कारण एकतर संवादाचा वापर केलेला आहे असं वाटतं. कविता गद्याच्या अंगाने असली तरी त्यातून एक जीवनाचं सत्य जे मांडलेलं आहे ते जीवन सत्य मला विचार करायला भाग पाडतं, म्हणून मला ही कविता आवडली. 60-70च्या दशकातील मुंबईचं कामगार जीवन कसं होतं ते अचूकपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे, म्हणून ही मला कविता आवडली. किंवा कष्ट सोचून निराश, काय म्हणू शकतो ना की काहीच आता नाहीये, हतबल झालोय आपण, अशी परिस्थिती असताना सुद्धा आशावादी दृष्टिकोन त्यांच्या ज्या कवितेमधून जो आपल्याला दिसून येतो, त्यामुळे कविता मला आवडली. दारिद्र्यावरती मात करत संकटांना सामोरे जाणारा जो आपल्याला निवेदक दिसून येतो, त्या निवेदकाच्या त्या परिस्थितीला लढा देण्याच्या वृत्तीमुळे ही कविता मला आवडली. किंवा जीवन खडतर आहे, भीषण जीवनाचं भीषण सत्य जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे, पण जगण्यातला आशावादी दृष्टिकोन हा मला प्रेरणा देतो आणि म्हणून ही कविता मला आवडली. असे अनेक उदाहरणं तुम्ही कविता आवडण्याची देऊ शकता. आता याच्यामध्ये न आवडण्याची कारणे असं त्यांनी विचारलेलं आहे, तर न आवडणं या विषयावरती लिहिणं शक्यतो टाळायचंय. शेवटी तुमचा लुकआउट आहे, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तुम्ही तो मांडू शकता, त्याने तुमचे मार्क कमी होणार नाही हे निश्चित. पण साहित्य आपल्याला काय शिकवतं, आशावाद. मग ते जे शिकवतं ते आपल्या उत्तरामध्ये दिसलं तर ते वाचणाऱ्याला पण त्याचा आनंद घेता येतो आणि आपणही पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे पॉझिटिव्ह राहायला शिकतो. आणि असेल एखाद्याच्या आयुष्यामध्ये दुःख, तर त्या दुःखावरती मात करण्यासाठी हाच आशावाद आपल्याला उपयोगी पडतो की नाही. मग तो जर आपल्या हाताखालून गेला, आपल्या डोळ्याखालून गेला, आपल्या मेंदूला त्याची सवय झाली, तर आपण नकळतपणे जगण्याची पॉझिटिव्हिटी जी आहे जगण्यातली ती आपण स्वीकारतो. आणि म्हणून शक्यतो पॉझिटिव्ह लिहा. तर सरतेशेवटी एवढं सांगेन की जीवन आहे तर सुख आहे, दुःख पण आहे, दोघांशीही टॅकल करता आपल्याला आलं पाहिजे. दुःख, वेदना, त्रास, भीती या ज्या काही गोष्टी त्यामुळे निर्माण होणाऱ्या असतील त्याच्यावर मात करत सकारात्मकतेने, आशावादी दृष्टिकोनातून आपण जगणं गरजेचं आहे. आणि जगण्यातला आनंद आपण घेणं, तो स्वीकारणं आणि तसं जगणं, यातली जी मजा आहे ती मजा आपल्याला लुटता आली पाहिजे. कारण दुःख माणसाला जगायला शिकवतं, खंबीरपणे आपल्याला उभं राहायला शिकवतं, हे निश्चित आहे. आणि म्हणून जर आपल्याला माना उंचावलेले हात तयार करायचे असतील तर ह्या दुःखाशी 2 हात करता आले पाहिजे, हे इतकं म्हणून
आपण आज इथे थांबूया.